विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे सीएसई या ब्रांचचा डिटेल सिलेबस 2024 पॅटर्न सेकंड इयरचा बघणार आहोत. मित्रांनो, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सीएसई आणि कॉम्प्युटर इंजिनिअरिंग बोथ आर डिफरंट ब्रांच. लक्षात ठेवा, मी ऑलरेडी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस दिला आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे डिफरंट आहे, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग सीएसई डिफरंट आहे. सो कन्फ्यूज होऊ नका, बोथ आर डिफरंट. एवढंच आहे की मॅक्सिमम जास्तीत जास्त कॉलेजला कॉम्प्युटर ब्रांच आहे, कॉम्प्युटर सायन्स ही ब्रांच कमी कॉलेजला, एवढाच फरक आहे. ओके, सो बघूया आपण या सिलेबस मध्ये आपण काय बघणार आहे. सेकंड इयरच्या नवीन जो सिलेबस आहे, कुठले सब्जेक्ट काढले, कुठले सब्जेक्ट थर्ड इयरच्या सेकंड इयरला आणले, नंतर सेकंड इयरला ओरल प्रॅक्टिकल आता ऍड झाले, त्या कशा असतात, त्यांना कसं फेस करायचं. ओके, या सगळ्या गोष्टी आपण या सिलेबस मध्ये बघणार आहे. पटापट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, आता मेन म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरला 10 सब्जेक्ट होते, 5 आणि 5 10. तो आपण इथे बघितलं तर इथे पण बघा, एक हे 30-70 म्हणजे इनसेम एंड सेम. इनसेम कॉलेज कंडक्ट करते, एंड सेम युनिव्हर्सिटी कंडक्ट करते 70 पैकी आणि 28ला पासिंग आहे. बरोबर. आता हे जे 30-70 मोजा, 1 2 3 4 5 म्हणजे फर्स्ट सेमला 5 विषय. कुठले कुठले विषय? डेटा स्ट्रक्चर, कॉम्प्युटर ग्राफिक्स, मॅथमॅटिक्स, फाउंडेशन फॉर डेटा सायन्स, डिजिटल फायनान्स आणि DLD. ओके, आता याच्यामध्ये टफ सब्जेक्ट कुठले? फक्त डेटा स्ट्रक्चर, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हे 3 थोडे टफ आहे. याच्यात कोर सब्जेक्ट कुठले का ज्याच्यावरती तुम्हाला फायनल इयरला इंटरव्ह्यू असतात किंवा कॅम्पस प्लेसमेंटसाठी आपल्याला प्रश्न विचारले जातात. सो डेटा स्ट्रक्चर, नंतर डेटा स्ट्रक्चरच इथे आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स, हे 2 महत्वाचे सब्जेक्ट आहे. आणि हा मॅथमॅटिकल फाउंडेशन एक, हे 3 कोर सब्जेक्ट, यांना प्रॉपर करा. यांच्यावरती तुम्हाला फायनल इयरला इंटरव्ह्यूला जेव्हा प्लेसमेंट इंटरव्ह्यूसाठी बसतो तेव्हा पण क्वेश्चन विचारले जातात. आता हे 5 झाले. त्याच्यानंतर आता बघा, फर्स्ट इयरला तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल नव्हतं, पण सेकंड इयर पासून तुम्हाला ओरल प्रॅक्टिकल सुरू झालं. सो प्रॅक्टिकल किती आहे? DS साठी एक आहे 25 मार्कचं आणि डिजिटल फायनान्स साठी एक आहे 25 मार्कचं. सो 25 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, ज्याला 10 मार्कला पासिंग आहे. सो हे 2 प्रॅक्टिकल आहे आणि एक ओरल आहे तुम्हाला कॉम्प्युटर ग्राफिक्सची. म्हणजे या सेम मध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट, 2 प्रॅक्टिकल आणि एक ओरल आहे. पूर्ण सेमिस्टर प्रत्येक विषयाचं इथे क्रेडिट दिलंय. DS ला 4 क्रेडिट आहे, CG ला 3 आहे. अशा प्रकारे आपण बघितलं तर 22 मार्काचं एकूण सेमिस्टर आहे. दोन्ही सेमिस्टर 22 44 क्रेडिट आहे. फर्स्ट इयर सारखं 22 क्रेडिट झाले आणि फर्स्ट इयर ऑल क्लिअर असलं तर आपण थर्ड इयरला जातो. आता याच्यात सगळ्यात सोपे स्कोरिंग विषय कुठले? मी अवघड सांगितले, 1 2 3, ज्याच्यात मार्क कमी होता. सगळ्यात सोपे कुठले? हे 2, CG आणि DF, हे एकदमच सोपे, ज्याच्यामध्ये फुल टू स्कोरिंग होतं. ओके, आता नेक्स्ट येऊया. पुढे बघा, नेक्स्ट सेमिस्टर बघा, इथे पण तुम्हाला 5 विषय, 1 2 3 4 5 विषय. प्रॅक्टिकल किती तुम्हाला? 1 आणि 1, 2 प्रॅक्टिकल आहे आणि 1 ओरल आहे. म्हणजे या वर्षी सेकंड इयरला 10 विषय, 5 आणि 5 10 विषय, 2 आणि 2 4 प्रॅक्टिकल आणि 1 2 ओरल. अशा प्रकारे हे पूर्ण तुमचं सेमिस्टर आहे. याच्यात जर बघितलं, DBMS हा थर्ड इयरचा विषय सेकंड इयरला आलाय. त्याच्यानंतर M3 होता, M3 हा कट केलाय तुम्हाला. तुम्ही म्हणता सर मग इथे जो होता हा काय आहे नेमकी? मॅथमॅटिक फाउंडेशन. सो हा मॅथमॅटिक थोडा वेगळा आहे, नॉट लाईक अ M3, पण तरी पण अजून याच्यात चेंज होऊ शकतो. हा जो आतापर्यंत सिलेबस आलाय त्यानुसार मी सांगतो. जसं काही ब्रांच होतं, सिव्हिल, ENTC यांच्या स्टार्टिंगच्या सिलेबसमध्ये M3 काढला होता, पण आता नवीन सिलेबसमध्ये M3 ऍड केलेला आहे. सो ते अपडेट येऊ शकता. तसंच जसं याच्यामध्ये M3 मागच्या वेळी होता 19 पॅटर्न मध्ये, पण आता काढलाय. सो सध्या इथे मॅथमॅटिक्स फाउंडेशन दिसतंय, हा M3 नाहीये, पण अजून अपडेटेड सिलेबस आला नाही, आला तर तुम्हाला M3 येऊ शकतो. आता सध्या याला आपण DM म्हणूया, डिस्ट्रिक्ट मॅथमॅटिक्स म्हणून कॉम्प्युटर सब्जेक्ट आहे. सेम टाईपचा हा सब्जेक्ट आहे. नेक्स्ट आपण जर बघितलं तर बघा, SPOS, नंतर डेटा स्टोरी लाईन अँड व्हिज्युअलायझेशन, हा पण थर्ड इयरचा सब्जेक्ट सेकंड इयरला आलाय. बिझनेस मॅनेजमेंट आणि IoT पण हा थर्ड इयरचा सब्जेक्ट आहे, सेकंड इयरला आलाय. सो बघितलं तुम्ही. आता याच्यात सगळ्यात सोपे विषय कुठले जे स्कोरिंग होता? हा DSV हा एक सोपा आहे, हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा एकदम सोपा आहे. हे दोन्ही एकदम स्कोरिंग आहे. थोडे टफ कुठले? 1 2 3, हे 3 आहेत. DBMS, SPOS आणि IoT, हे थोडे टफ, यांना प्रॉपरली करा. कोर सब्जेक्ट कुठले? इंटरव्ह्यू कॅम्पस प्लेसमेंटच्या दृष्टीने DBMS, SPOS आणि IoT हे 3 महत्वाचे सब्जेक्ट आहे, ज्याच्यावर आपल्याला इंटरव्ह्यू विचारले जातात. बाकी ओरल प्रॅक्टिकलचं मी सांगितलं. या पद्धतीने हे सब्जेक्ट्स आहे. मित्रांनो, आता तुम्हाला आयडिया कळाली सिलेबस कसं आहे, याच्यात काय अपडेशन आले तुम्ही ते पुढे देईल. डिटेल सिलेबसची PDF पण देईल. पण घाबरू नका, अभ्यासाला लागा. आत्तापासून सुरुवात करा जून मध्ये. म्हणजे मुलं जेव्हा जुलैमध्ये कॉलेज सुरू होईल, टीचिंग सुरू होईल, तेव्हा तुमचे 2-2 युनिट तरी तुम्ही करून टाका. याच्यासाठी तुम्हाला या सेकंड इयरच्या 2024 पॅटर्नचे सगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड कोर्सेस आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरती अवेलेबल आहेत. सो तुम्हाला काही डाऊट असेल, हेल्पलाईन नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. रेकॉर्डेड कोर्सेस मध्ये मराठीमध्ये आम्ही हे सगळे सब्जेक्ट शिकवले, ज्याच्यात रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, IMP क्वेश्चन,
पेपर पॅटर्न, सॉल्व पेपर, सगळं एकदम भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये जेवढं अभ्यासाला लागतं सगळं मटेरियल दिलंय. म्हणजे क्वांटिटी फुल आहे आणि क्वालिटी तर बेस्ट आहे. एकदम भारी पद्धतीने आम्ही शिकवलंय. सो नंबर ऑफ हजारो पोरं त्याच्यावरनं ऍप्लिकेशनवरनं स्कोर करताय, टॉप करताय. पहिल्यापासूनच कोर्सेस कितीतरी पोरं आत्ता घेताय, अभ्यासाला लागले. ज्याला टॉपर व्हायचं त्यांनी पण तुम्ही सुरुवात करा आणि टॉपर व्हा. थँक्यू.